आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 2 लाखांचं कर्जमाफी जाहीर केलं. पण हे कर्जमाफी सरसकट शेतकऱ्यांना आहे का? का फक्त नावाला शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणून जाहीर करून टाकले? यासाठी नेमकं कोणते शेतकरी पात्र आहेत? काय अट आहे? तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घटना घडली आहे. कारण महाराष्ट्राचा 2026 ते 27चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आलाय. पण या अर्थसंकल्पाची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री नव्हे, तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. साधारणपणे राज्याचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्रीच सादर करत असतात. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे ही जबाबदारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आणि त्यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. पण सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची. सरकारने जाहीर केलं आहे की काही अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी दिली जाणार आहे. ही घोषणा ऐकल्यावर अनेक शेतकरी आनंदी झाले. पण त्याचवेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. तो म्हणजे, ही कर्जमाफी मला मिळणार का? सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. शेतकऱ्यांनी बँकेतून घेतलेलं कर्ज साधारणपणे 2 प्रकारचं असतं. पहिलं म्हणजे पीक कर्ज आणि दुसरं म्हणजे मुदत कर्ज. जर तुम्ही ट्रॅक्टर, विहीर, शेतीची अवजारे किंवा इतर कोणत्याही मोठ्या कामासाठी कर्ज घेतलं असेल तर त्याला मुदत कर्ज म्हणतात. आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जमाफीमध्ये मुदत कर्जाला कोणतीही माफी मिळणार नाही. ही योजना फक्त पीक कर्जासाठी लागू आहे. पीक कर्ज म्हणजे पेरणी, खतं, औषधं, मजुरी आणि पिकाच्या देखभालीसाठी घेतलेलं कर्ज. हे कर्ज साधारणपणे 1 वर्षाच्या आत भरायचं असतं. सरकारने सांगितलं आहे की 30 सप्टेंबर 2025 या तारखेला जे पीक कर्ज थकीत असेल त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे त्या दिवशी तुमचं कर्ज ओव्हर ड्यू असलं पाहिजे. उदाहरण घ्या. जर तुम्ही 1 जून 2024ला कर्ज घेतलं असेल आणि ते 1 जून 2025 पर्यंत भरलं नसेल तर ते कर्ज थकीत मानलं जातं. आणि जर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते थकीतच राहिलं असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळू शकते. पण जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल तर 30 सप्टेंबर 2025ला ते कर्ज अजून थकीत होत नाही. त्यामुळे अशा शेतकरी कर्जमाफी मिळणार नाही. मात्र सरकारने त्यांच्यासाठी वेगळी योजना जाहीर केली आहे. जर अशा शेतकरी असेल तर त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे सरकारचा संदेश स्पष्ट आहे. जे कर्ज वेळेवर भरतात त्यांना प्रोत्साहन आणि जे अडचणीत आहेत त्यांना कर्जमाफी. पण प्रत्यक्षात काय होतं? अनेकदा कर्जमाफीच्या अटी इतक्या कठीण असतात की खूप कमी शेतकरी त्या योजनेत बसतात. अनेकांना वाटतं की त्यांना कर्जमाफी मिळेल, पण शेवटी यादी लागते तेव्हा फारच कमी लोकांची नावं दिसतात. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः तपासून पहा. तुमच्या पासबुकमध्ये बघा की तुम्ही कर्ज कोणत्या तारखेला घेतलं होतं, ते कधीपर्यंत भरायचं होतं आणि 30 सप्टेंबर 2025ला ते कर्ज थकीत होतं का नाही. हे तपासलं की तुम्हाला लगेच समजेल की तुम्ही या योजनेत बसता की नाही. कारण शेवटी सरकार घोषणा करतं, पण सगळा खेळ नियम आणि तारखांवरच ठरतो. म्हणून अफवा ऐकू नका. स्वतः माहिती तपासा आणि मगच ठरवा की तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे की नाही. कारण शेवटी हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही, तो शेतकऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे.